पहा आपण काय पाहतोय. पहिल्यांदाच करमाळ्यामध्ये महापुरुषांचा पल्ला राज्यकर्त्यांना विसर. करमाळा पंचायत समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा हटवून त्या ठिकाणी नेत्यांची फोटो बसवण्यात आली. त्यामुळे दोन्ही माजी सभापती आणि आजी सदस्य या सर्व सहकारी मिळून सभापती कार्यालयाला दोन महापुरुषांच्या प्रतिमेची भेट दिलेली आपण हे दृश्य पाहत आहात. माजी सभापती अतुलराव पाटील बोलताना काय म्हणाले ते सर्वांना ज्ञात करू इच्छितोय की ज्यावेळेस 2017 साली आदरणीय विद्यमान आमदार आदरणीय नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करमाळा तालुक्याच्या जनतेने पंचायत समिती मध्ये काम करायचे आम्हाला आदरणीय आमचे वस्तात दत्ता काका असतील, शेखर तात्या असतील, ननवरे आप्पा असतील, येऊन त्यावेळेस दत्ता जाधव असतील, आपले गणेश चौधरींच्या किशोरताई चौधरी राहुल सावंत मुळे विलास मुळे असतील, लकडे असतील, जाधव असतील, सर्वांनी आम्ही एकत्रित येऊन हे काम केलेलं आहे. आम्ही कधी गटातटाचा विचार नाही केला. पण त्यावेळेस ज्यावेळेस आव्हानाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याची संधी दिली त्यावेळेस शेखरतात्या गाडे हे सभापती झाले आणि गहिनीनाथ ननवरे आप्पा हे उपसभापती झाले. पण त्यावेळेस तिथं महापुरुषांचे फक्त मला वाटतं छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची एक मला वाटतं मूर्ती होती. त्यानंतर आम्ही सर्वांनी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून आम्ही सिद्ध करून दाखवलं होतं की आम्ही फक्त आमच्या राजकारणापुरतंच या महापुरुषांचा नावाचा उल्लेख न करता त्यांचा आदर्श घेऊन आम्ही त्या आदर्शावर वाटचाल करतो आहे असं त्यावेळेस आम्ही दाखवलं होतं. आणि जवळजवळ आता 2026ला निवडणूक झाली, जवळजवळ महिना झाला सभापती उपसभापतींची निवड झाली, तरीही ह्या महापुरुषांचा तिथं फोटो नाही, कुठं काही नाही. मला वाटतं त्यांनी फक्त त्या राजकारणापुरतंच त्या महापुरुषांचा नावाचा वापर केला आणि त्यानंतर त्यांना विसर पडला आहे असं मला वाटतंय. त्यामुळं आम्ही पाटील गटाच्या वतीने असं ठरवलं सगळ्या माजी पंचायत समिती सभापती उपसभापती आणि चालू सदस्यांनी की बाबा आपण स्वतः प्रतिमा घेऊन तिथं ते सभापती उपसभापतीच्या केबलमध्ये प्रतिमा महापुरुषांच्या प्रतिमा लावूया. जसं आता आपण सांगितलं की ह्या प्रतिमा तिथं होत्या, परंतु आता काढण्याचं काय कारण? ज्यावेळेस ऑफिसचं BDO साहेब आणि सभापती उपसभापतीच्या केबिनचं ज्यावेळेस रिन्युएशन चालू झालं, कामकाज चालू झालं, त्यावेळेस ते प्रतिमा काढून ठेवण्यात आल्या होत्या. पण त्यावेळेस प्रतिमा काढून ठेवल्या असतील ती थोडंसं कामकाजाचा भाग झाला. परंतु आता सभापती उपसभापतींनी सभापतींनी तिथं प्रतिमा लावून ज्या त्यांचा आदर्श आपण समाजापुढे सांगतोय सगळीकडं, पण त्या प्रतिमांचा आपण महापुरुषांचा आपण अवमान केला आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतंय. तसं जर बघितलं तर इथं येऊन बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी इथं येऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर इथं येऊन कामकाज बघतात आहे. पण त्यांना मला वाटतं विसर पडलेला आहे की हे जे महाराष्ट्रातली घडामोडी असतील अथवा सभापती उपसभापती ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बसले आहेत आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हा महाराष्ट्र सध्याला सुव्यवस्थित चाललेला आहे. ह्यांचा जर विसर पडून जर तुम्ही फक्त सत्तेचा उपभोग घेत असाल तर त्या सत्तेवरती आम्ही लाथ मारू इच्छितोय.